नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीच्या हिंदू अनालिसिस सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी 1 मे आजचे महत्त्वाचे हायलाइट्स, व्हेरी इंपॉर्टंट आर्टिकल्स ऑफ टुडेज न्यूजपेपर। त्यामध्ये पहिला मुद्दा कास्ट काउंट इन सेन्सस, म्हणजे जे रिसेंट सेन्सस कंडक्ट केले जाणार आहेत त्यामध्ये कास्ट काउंटला गृहीत धरलं जाईल आणि ते का गरजेचं आहे यावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे। सो दिस इज अन इम्पॉर्टंट पॉइंट फॉर युअर मेन्स एक्झाम। त्यासोबत डिले इन सतलज यमुना लिंकिंग प्रोजेक्ट, त्या बाबतीत एक हरियाणाच्या कॉन्टेक्स्ट मधून या ठिकाणी आर्टिकल आलाय की हरियाणा सरकारने क्रिटिसाइज केलंय बीजेपी सरकारला की इन स्पाइट ऑफ डायरेक्शन्स फ्रॉम द सुप्रीम कोर्ट सतलज यमुना प्रोजेक्ट वरती अजून सुद्धा पूर्ण विराम का आहे, अजून सुद्धा त्याला डेफिनेटली एक्झिक्यूट का करण्यात येत नाहीये। सो दॅट पॉइंट वी नीड टू डिस्कस इन डिटेल। ऍट द सेम टाइम ट्रॅप ऑफ बॉन्डेड लेबर, या कॉन्टेक्स्ट मध्ये आजच्या कॉन्टेक्स्ट मधून डेफिनेटली दिस आर्टिकल इज व्हेरी इंपॉर्टंट, लेबर डे। सो त्या कॉन्टेक्स्ट मधून हा एडिटोरियल आज आपल्याला डिस्कस करणं गरजेचं ठरतं आणि त्यासोबत नॅचरल हायड्रोजन या कन्सेप्ट वरती एक टेक्स्ट आणि कॉन्टेक्स्ट आलाय जो अनालाइज करणं आपल्यासाठी इंपॉर्टंट आहे। सो लेट अस बिगिन विथ आवर टुडेज एनालिसिस सेशन। द व्हेरी फर्स्ट आर्टिकल फॉर टुडेज एनालिसिस इज कॅबिनेट डिसाइड्स टू इन्क्लूड कास्ट काउंट इन नेक्स्ट सेन्सस। आता या ठिकाणी ही गोष्ट समजून घेणं, क्लिअर असणं फार जास्त महत्त्वाचं ठरतं की कास्ट सेन्सस म्हणजे जे सेन्सस कंडक्ट केले जातील आफ्टर 2011, सो त्या नवीन सेन्सस मध्ये कास्टची गणना किंवा कास्ट इन्क्लूड करणं का क्रुशियल आहे, का महत्त्वाचं आहे। तर नाउ दिस इश्यू डेट्स बॅक टू 2 कॉन्ट्रोवर्सीज और 2 डिबेट्स। त्यातला एक मुद्दा दॅट इज येस द क्रीमी लेयर डिबेट। ओके, ज्या ठिकाणी सत्तानाथन कमिशन यांनी 1971 मध्ये क्रीमी लेयर या शब्दाचा प्रयोग केला होता किंवा त्या शब्दाला इंट्रोड्यूस केलं होतं आणि त्यातून फार मोठी डिबेट किंवा कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली होती। तर त्यामध्ये मुद्दा नेमका काय होता की जेव्हा 1971 मध्ये क्रीमी लेयर या शब्दाला इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं, द डिबेट वॉज अराउंड द क्रायटेरियाज विच विल बी टेकन इनटू कन्सिडरेशन व्हाइल डिसाइडिंग क्रीमी लेयर। आता यामध्ये विवाद असा होता की त्यांचं म्हणणं असं होतं की क्रीमी लेयर क्रायटेरिया फक्त इन्कमच्या बेसिसवरती ठरवला जाऊ नये, म्हणजे ज्या इन्कमच्या क्रायटेरियावरती तुम्ही क्रीमी लेयर डिसाइड करता की विच कॅटेगरीज और विच फॅमिलीज विल कम अंडर क्रीमी लेयर अँड विच फॅमिलीज विल बी एक्सक्लुडेड फ्रॉम क्रीमी लेयर, त्या मुद्द्याला तुम्हाला रिफॉर्म किंवा रिकन्सिडर करायची गरज आहे। तर क्रीमी लेयरचा मुद्दा त्यांना असं सांगायचं होतं की while deciding the creamy layer criterias, okay, the employment ratio in government services as well as backwardness of families, या दोन मुद्द्यांना सुद्धा गृहीत घेतलं गेलं पाहिजे, या दोन मुद्द्यांना सुद्धा कन्सिडर केलं गेलं पाहिजे। म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही क्रीमी लेयर डिसाइड करताना फक्त इन्कम ह्या क्रायटेरियाला कन्सिडर करताय, त्याच ठिकाणी त्याच प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला बॅकवर्डनेस ऑफ द फॅमिलीज विथ रिस्पेक्ट टू सोशल बॅकवर्डनेस किंवा कल्चरल बॅकवर्डनेस किंवा जिओग्राफिक बॅकवर्डनेस या मुद्द्यांना कन्सिडर करणं गरजेचं ठरतं। आणि जेव्हा तुम्ही बॅकवर्डनेस बद्दल बोलता, अल्टिमेटली यू आर डिफाइनिंग द कास्ट ऑफ अ पर्टिक्युलर कम्युनिटी, सो तिथं कास्टचा मुद्दा लाईट मध्ये येतो। अँड ऍट द सेम टाइम यू नीड टू अंडरस्टँड और यू नीड टू कन्सिडर द एम्प्लॉयमेंट ऑफ दोज कम्युनिटीज, एम्प्लॉयमेंट ऑफ दोज पॉप्युलेशन्स इन गव्हर्नमेंट सर्व्हिसेस, म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व किती आहे, त्यांचं रिप्रेझेंटेशन किती आहे, त्यांच्या टोटल पॉप्युलेशन पैकी किती लोक, किती पॉप्युलेशन हे गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये रिक्रुटेड आहेत। सो ह्या सर्व क्रायटेरियाजला पण तुम्ही क्रीमी लेयर मध्ये कन्सिडर करा। सोलली होल अँड सोल तुम्ही इन्कम बेसिस वरती क्रीमी लेयर डिसाइड करू नका, हे क्रिटिसिझम पुढे गेलं होतं इन 1992 इंदिरा शोहनी जजमेंट केस, ज्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ओबीसी कम्युनिटीज मधून क्रीमी लेयरला एक्सक्लूड करा। पण हे जे एक्सक्लूजन करण्यात आलं होतं किंवा केलं जातं ते फक्त इन्कमच्या बेसिसवरती होतं, नॉट ऑन द बेसिस ऑफ बॅकवर्डनेस और एम्प्लॉयमेंट इन गव्हर्नमेंट सर्व्हिसेस। सो या ठिकाणी डेफिनेटली कास्ट सेन्सस जर आपण कंडक्ट केलं तर अल्टिमेटली काय होईल, जे फॅमिलीज ओबीसी मध्ये येतात अँड ऍट द सेम टाइम ज्यांचा इन्कम जास्त आहे पण त्या फॅमिलीज सोशली किंवा एज्युकेशनली किंवा कल्चरली बॅकवर्ड आहेत किंवा त्यांचं गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये रिप्रेझेंटेशन तितकं नाहीये, सो अशा फॅमिलीजला किंवा कम्युनिटीजला सुद्धा आपण रिझर्वेशन देऊ शकतो, राईट। सो दॅट इज व्हाय कास्ट सेन्सस इज इम्पॉर्टंट। सो कास्ट सेन्सस मुळे तुम्ही काय इन्शुअर कराल, तुम्ही इन्क्लुझिव्ह रिझर्वेशन किंवा इन्क्लुझिव्ह पॉलिसीज अश्युअर करू शकाल, असा आर्टिकल सांगतो। सो या ठिकाणी बघा, हे जे डिसिजन आहे की ह्या वर्ष म्हणजे नेक्स्ट सेन्सस पासून या ठिकाणी जे डिजिटली सेन्सस कंडक्ट केले जातील त्यामध्ये एक कास्ट कॉलम देखील असेल। सो याचा फायदा काय होईल, डेफिनेटली इट विल प्रमोट इन्क्लुजन
अँड पेव न्यू पाथ्स फॉर द प्रोग्रेस ऑफ द डिप्राइव्ड. म्हणजे ज्या डिप्राइव्ड कम्युनिटीज आहेत, ओके, इन टर्म्स ऑफ बॅकवर्डनेस, इन टर्म्स ऑफ लेस रिप्रेझेंटेशन इन गव्हर्नमेंट सर्व्हिसेस, सो अल्टिमेटली त्या कम्युनिटीजला किंवा त्या लोकांना आपण ऑपॉर्च्युनिटीज देऊ शकू, राईट. सो या ठिकाणी आपण inclusive reservation ensure करू शकू. So that will be the benefit of caste census or considering caste into census reconsideration. आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये असे प्रयत्न यापूर्वी केले गेले नव्हते का? तर डेफिनेटली केले गेले होते. 2023 मधला हिंदू मधला हा चार्ट बघा. त्या ठिकाणी ते सांगतात की 2011 मध्ये काँग्रेस लेड UPA conducted the first ever caste count separate from the census exercise, but the findings were never made public. पण त्यांचे फाइंडिंग्स आणि अनालिसिस त्यांनी रिव्हील केले नव्हते, राईट. इन 2015 द काँग्रेस गव्हर्नमेंट इन कर्नाटका कमिशन्ड अ कास्ट सेन्सस, द रिपोर्ट ऑफ विच हॅज नॉट बीन मेड पब्लिक. त्यासोबत बिहार वॉज वन ऑफ द फर्स्ट स्टेट्स टू कंडक्ट अँड पब्लिश अ कास्ट सेन्सस इन 2023. आता हा मुद्दा प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून, जीकेच्या दृष्टिकोनातून जरा महत्वाचा आहे. लक्षात ठेवा की या ठिकाणी ज्या वर्षी 2025 मध्ये जो डिबेट किंवा जो मुद्दा सुरू आहे की कास्टला सुद्धा आपण सेन्सस मध्ये कन्सिडर करणार, सो ह्या अँगल मध्ये एक क्वेश्चन डेफिनेटली डिझाईन केला जाऊ शकतो करंटच्या पर्स्पेक्टिव्हनी की या ठिकाणी विच वॉज द फर्स्ट स्टेट इन इंडिया, विच वॉज द फर्स्ट स्टेट टू प्रॅक्टिकली पब्लिश और टू मेक पब्लिक द कास्ट सेन्सस रिपोर्ट. सो दॅट वॉज बिहार लेड बॅक इन 2023, राईट. सो येस, हा डाटा आपल्याकडे आहे. सो आय होप ओव्हरऑल तुम्हाला या ठिकाणी डेफिनेटली सत्तानाथन कमिशन त्यांचा क्रिमिलेअरचा डिबेट, तो डिबेट नेमका काय होता हे सर्व मुद्दे माहिती असले पाहिजेत. जर ह्या बॅकग्राऊंड वरती तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये एखादा प्रश्न आला तर त्या ठिकाणी हे मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी मांडता आले पाहिजेत, राईट. ओके, सो नाउ लेट अस मूव अहेड टू द सेकंड व्हेरी इंपॉर्टंट अपडेट ऑफ द टुडेज न्यूजपेपर. अमिड वॉटर रो, हरियाणा ऑपोजिशन डिमांड्स ऍक्शन ऑन द सतलज यमुना लिंक प्रोजेक्ट. आता अल्टिमेटली इथं डिबेट काय बघा, हरियाणा स्टेटचं काय म्हणणं आहे? हरियाणा स्टेटचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने सुद्धा ग्रीन सिग्नल दिलाय. कशाला ग्रीन सिग्नल दिलाय? फॉर द सतलज यमुना लिंकिंग प्रोजेक्ट. सो सुप्रीम कोर्टाने ग्रीन सिग्नल देऊन देखील हा प्रोजेक्ट अजून कंप्लिशनच्या दिशेने का नाहीये किंवा त्यावरती बीजेपी सरकार किंवा म्हणजे डेफिनेटली रुलिंग पार्टीने का कुठले मेजर्स पुट फोर्थ केलेले नाहीयेत, तर त्यावरती वी नीड टू अंडरस्टँड व्हाय इज द प्रेझेंट डिले विथ रिस्पेक्ट टू द सतलज यमुना लिंकिंग प्रोजेक्ट. आता याची कारण आपण समजून घेऊया. नाउ अंडरस्टँड, at a time when government at the center aims to achieve cooperative federalism. Now this word is important for you all in the descriptive. Cooperative federalism म्हणजे काय की ठीक आहे, प्रत्येक स्टेटला त्यांची स्वायत्ता आहे, त्यांच्या इंडिपेंडेंट पॉवर्स आहेत, पण अल्टिमेटली स्वतःच्या पॉवर्स एक्सरसाइज करताना त्यांनी बाकी किंवा नेबरिंग स्टेट्सचा देखील विचार करावा, ऍटलिस्ट इन टर्म्स ऑफ वॉटर किंवा रिसोर्सेसच्या मॅनेजमेंटच्या बाबतीत. सो या ठिकाणी वॉटर एक काय आहे? रिसोर्स आहे. या ठिकाणी जेव्हा तुम्ही नेबरिंग स्टेट्सच्या वॉटर रिक्वायरमेंट बद्दल विचार करता, अल्टिमेटली तुम्ही काय करता? पॉलिसी मेकिंग मध्ये किंवा रिसोर्सेसच्या मॅनेजमेंट आणि युटिलायझेशन मध्ये नेबरिंग स्टेट्सला गृहीत धरता किंवा त्यांना कन्सिडर करता. सो अल्टिमेटली या ठिकाणी कोऑपरेटिव्ह फेडरलिझम दे हॅव यूज दिस वर्ड इन टर्म्स ऑफ वॉटर क्रायसिस मॅनेजमेंट, पर्टिक्युलरली इन नॉर्थ इंडिया. ओके, सो टू रिअलाइज द ड्रीम ऑफ टीम इंडिया, मेनी स्टेट्स आर मूव्हिंग इन द रॉंग डायरेक्शन. त्याचंच एक उदाहरण म्हणजे द डिबेट बिटवीन पंजाब अँड हरियाणा विथ रिस्पेक्ट टू शेअरिंग ऑफ द वॉटर्स ऑफ यमुना अँड सतलज. आता इथे मुद्दा बघा, पंजाब लेजिस्लेचरनी काय केलं, पंजाब स्टेटनी काय केलं? दे पास्ड ऍक्ट. त्या ऍक्टचं नाव काय होतं? पंजाब सतलज यमुना लिंक कनाल रिहॅबिलिटेशन अँड रिवेस्टिंग ऑफ प्रोप्रायटरी राईट्स 2016, ज्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं? विच सीक्स टू रिस्टोर द लँड acquired for the canal back to the farmers free of cost. म्हणजे पंजाब स्टेट लेजिस्लेचरने काय केलं? एक कायदा पास केला ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जो प्लॉट, जो लँड, जो पीस ऑफ लँड तुम्ही कशासाठी दिलाय? सतलज यमुना लिंकिंग प्रोजेक्ट साठी दिलाय, तो पुन्हा फार्मर्सकडे रिस्टोर करण्यात यावा, तो पुन्हा शेतकऱ्यांना देण्यात यावा, कारण इट इज लीडिंग टू ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ द नॅचरल राईट्स ऑफ फार्मर्स. ओके, याच कॉन्टेक्स्ट मध्ये पंजाब स्टेट लेजिस्लेचर refrained from its upper riparian commitment and passed the Punjab Termination of Agreement Act 2004, whereby it sought to denotify the land acquired for the project. So ultimately तुम्ही बघू शकता की ज्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह फेडरलिझम एक्सरसाइज होत नाहीये, या ठिकाणी पंजाब स्टेट गव्हर्नमेंट काय करते?
फक्त त्यांच्या रिसोर्सेसचा किंवा त्यांच्या लोकांचा विचार करते, एकतर्फा विचार करते. सो ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये पंजाब गव्हर्नमेंट इज नॉट थिंकिंग अबाउट द क्रायसिस ऑफ द पीपल फेस्ड इन द स्टेट ऑफ हरियाणा. सो अशा सिच्युएशन मध्ये अल्टिमेटली काय होतंय, कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचं प्रिन्सिपल अंडरमाइन केलं जातंय. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, हा मुद्दा तुम्ही अजून एका क्वेश्चन मध्ये रेफरन्स म्हणून लिहू शकता. एकदा एक पीवायक्यू आला होता यूपीएससी मेन्स मध्ये. दॅट पीवायक्यू वॉज, भारतामध्ये इंडिया हॅज रिच रिझर्व्स ऑफ फ्रेश वॉटर, पण तरी देखील वाय इज इंडिया हेविली फेसिंग वॉटर क्रायसिस. तर अल्टिमेटली त्यामध्ये तुम्ही हा मुद्दा लिहू शकता की भारतामध्ये फ्रेश वॉटरचे साठे भरपूर आहेत, तरी देखील भारतामध्ये वॉटर क्रायसिस फ्रिक्वेंटली का फेस करावे लागतात. तर त्यामध्ये डेफिनेटली हा मुद्दा तुम्ही मेन्शन करू शकता की अनइवन डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस, की फ्रेश वॉटर ज्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालंय भारतामध्ये नॅचरली ते अनइवन आहे. काही स्टेट्समध्ये त्याचा साठा प्रचंड जास्त आहे, तर काही स्टेट्समध्ये त्याचा साठा डेफिनेटली डिप्लीटेड आहे किंवा कम्प्लिटली झिरो आहे, निल आहे. So ultimately, if states adopt the mechanism of cooperative federalism, हा शब्द ही टर्म तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. हे वॉटर क्रायसिसचे मुद्दे आपण डेफिनेटली खूप जास्त एक्सटेंट पर्यंत सॉल्व्ह करू शकतो किंवा त्यामध्ये सक्षम असू शकतो. यासोबत अल्टिमेटली इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी और ड्युटी ऑफ द गव्हर्नमेंट टू इन्व्हेस्ट and to implement and execute the water linking projects. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही एक एक्झाम्पल देऊ शकता रिगार्डिंग इंदिरा गांधी कनाल. इंदिरा गांधी कनाल कुठे आहे, हा राजस्थान मध्ये आहे. नाउ दिस इज इन द स्टेट ऑफ राजस्थान, राइट. आता इंदिरा गांधी कनाल राजस्थान, ज्या ठिकाणी राजस्थान हा एक ड्राय रिजन आहे, डेझर्ट एरिया आहे, तिथे अल्टिमेटली पाऊस पण कमी आहेत आणि पेरिनियल रिव्हर्स नाहीयेत. सो अल्टिमेटली मेजर सोर्स ऑफ वॉटर फॉर द पीपल ऑफ राजस्थान, ओके, और फॉर सस्टेनिंग द लाईफ इन राजस्थान, यामध्ये इंदिरा गांधी कनालचा महत्वाचा वाटा आहे. आता ह्या इंदिरा गांधी कनालला पाणी कुठून भेटतंय, इट इज डिरायव्हिंग इट्स वॉटर फ्रॉम सतलज रिव्हर बेसिन. सो अल्टिमेटली हा पण एक रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट झाला. ओके, इट इज अन एक्झाम्पल ऑफ रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट की ज्या ठिकाणी एक ड्राय स्टेट आहे, ड्राय रिजन आहे, फॉर एक्झाम्पल राजस्थान. सो त्या ड्राय रिजनला तुम्ही पाणी पुरवताय फ्रॉम सतलज विच इज अ रिव्हर इन द नॉर्थ, राइट. So yes, these practical examples can be quoted in your answer writing. Okay. आता याच कॉन्टेक्स्ट मध्ये बघा, द ऍक्ट अन्युअल्स म्हणजे हा जो ऍक्ट पास करण्यात आला होता, पंजाब टर्मिनेशन ऑफ अग्रीमेंट ऍक्ट 2004, या ऍक्टने काय केलं, 1981 ला इंदिरा गांधी अवॉर्डला डिसरिगार्ड केलं. ओके, सो द ऍक्ट अन्युअल्स द 1981 इंदिरा गांधी अवॉर्ड अँड ऑल्सो सबसिक्वेंट अग्रीमेंट्स relating to the distribution of Ravi Bias waters among Punjab, Haryana and Rajasthan. So ultimately पंजाब स्टेटनी रावी रिव्हर, बियास रिव्हर यांचं पाणी टोटली काय केलंय, सेंट्रलाइज केलंय. दॅट इज पंजाब पुरतच मर्यादित ठेवलंय. त्यांनी त्या पाण्याचं डिस्ट्रीब्युशन एक्सटेंड होऊ दिलं नाही टू द स्टेट्स ऑफ राजस्थान अँड टू द स्टेट्स ऑफ हरियाणा. सो या ठिकाणी डेफिनेटली बीजेपी किंवा रुलिंग पार्टी एकटी रिस्पॉन्सिबल नाहीये, तर या ठिकाणी स्टेट्सचे रिस्पेक्टिव्ह मोटिव्स किंवा स्टेट्सची स्वतःची ऑटोनॉमी ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वापरली जाते त्यावरती डेफिनेटली प्रॉब्लेम्स, त्यामुळे डेफिनेटली प्रॉब्लेम्स या ठिकाणी अराइज होत आहेत. सो दीज आर द रिअल टाइम अनालिटिकल पॉइंट्स व्हाय द सतलज यमुना लिंकिंग प्रोजेक्ट हॅज बीन डिलेड सो फार. सो या ठिकाणी तुम्ही रिझन्स कोट करू शकता की कोऑपरेटिव्ह फेडरलिझम दाखवलं जात नाहीये, ज्या ठिकाणी स्टेट्स एकमेकांसोबत कोऑपरेट करत नाहीयेत विथ रिस्पेक्ट टू रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट और विथ रिस्पेक्ट टू डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर रिसोर्सेस. हे मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी कोट करू शकता. फाइन, ओके. सो नाउ लेट अस मूव अहेड टू द नेक्स्ट आर्टिकल. व्हेरी इंपॉर्टंट एडिटोरियल ऑफ टुडेज न्यूज आर्टिकल. या ठिकाणी द ट्रॅप ऑफ बॉन्डेड लेबर. सो नाउ हियर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट बॉन्डेड लेबर, ज्या ठिकाणी 1 मे हा महाराष्ट्र दिवस पण आहे आणि त्यासोबत इंटरनॅशनल लेबर डे म्हणून पण रेकग्नाइज केला जातो. आता या ठिकाणी बॉन्डेड लेबर म्हणजे नेमकी तुम्ही व्याख्या काय इमॅजिन करता, व्हॉट डू यू मीन बाय बॉन्डेड लेबर. तर लक्षात घ्या, बॉन्डेड लेबर मध्ये डेफिनेटली वेरियस सिनॅरिओज तुम्ही कन्सिडर करता, जे सिनॅरिओज तुमच्या लक्ष्मीकांत पॉलिटीमध्ये मेन्शन केलेले आहेत. की फॉर एक्झाम्पल एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी आहे, ओके, एखाद्याकडे पैसे नाहीयेत, त्याला खूप जास्त गरज आहे पैशाची आणि ते पैसे मिळवण्यासाठी तो कुठलीही मजुरी किंवा कुठलीही म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जी गोष्ट त्याला डेफिनेट वेजेस मध्ये किंवा अप्रोप्रिएट वेजेस मध्ये केली जात नाहीये किंवा दिले जात नाहीये, कमी वेजेस मध्ये सुद्धा तो व्यक्ती ते काम करायला तयार होतोय. सो या सर्व गोष्टी तुम्ही बॉन्डेड लेबर मध्ये कन्सिडर करता. when a person is working for excessive hours,
or a person is working for less wages, okay, in order to get certain amount of money. So या सर्व गोष्टींना तुम्ही bonded labor मध्ये count करता, right? Now in this case, on May 1st, as the world commemorates International Labour Day to honor the dignity of work and workers' rights, the stories of millions in India trapped in bonded labor cast a dark shadow. आता खाली त्यांनी एक केस स्टडी दिली आहे, ओके, ती केस स्टडी डेफिनेटली तुम्ही तुमची पण लिहू शकता आन्सर रायटिंग मध्ये, दॅट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट, पण इथे त्यांनी काही पॉइंट्स डिस्कस केलेत जे की ऍक्च्युअली रिझन्स आहेत फॉर एमर्जन्स ऑफ बॉन्डेड लेबर ऑर द ट्रॅप ऑफ बॉन्डेड लेबर इन इंडिया. सो लेट अस अंडरस्टँड दोज पॉइंट्स, दोज रिझन्स बिहाइंड इट. आता ह्या कंडिशन मध्ये त्यांनी काय दिलंय बघा, बॉन्डेड लेबर एमर्जेस फ्रॉम अ वेब ऑफ इंटरकनेक्टेड फॅक्टर्स. तर बॉन्डेड लेबर अराइज होण्यासाठी कुठले फॅक्टर्स कारणीभूत असतात, तर त्यामध्ये बघा इमिडिएट ट्रिगर्स सच एज मेडिकल एमर्जन्सीज, रिलीजियस सेरेमनीज, डावरीज, फूड शॉर्टेज और सडन लॉस ऑफ जॉब और ब्रेड विनर. आता फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती जो करता धरता आहे फॅमिलीमध्ये, ब्रेड अँड बटर आहे फॅमिलीचा, ओके, सो त्याच्यावरती त्या फॅमिलीचा अख्खा भार आहे. आता त्याला अचानक त्याच्या फॅमिलीमध्ये एखादी मेडिकल एमर्जन्सी येते, एखादा मेडिकल खर्च येतोय, अचानक 10 लाखाचा खर्च आलाय आणि डेफिनेटली त्याच्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. सो तो कमी वेजेस मध्ये सुद्धा जास्त, किंवा तुम्ही म्हणू शकता कमी पैशात जास्त तास काम करायला तयार होतो. सो हे एका प्रकारचं बॉन्डेड लेबर झालं की ज्या ठिकाणी तुम्ही माणसाच्या मजबुरीचा फायदा उचलताय, ओके, त्याला डेफिनेटली त्याच्या एस्टिमेटेड आवर्स पेक्षा जास्त काम करून घेताय फॉर हिज नीड्स, ओके, और फॉर हिज एमर्जन्सीज. सो या ठिकाणी त्यांनी डेफिनेटली काही रिझन्स किंवा फॅक्टर्स सांगितले की कुठल्या सिच्युएशन मध्ये बॉन्डेड लेबरला जन्म दिला जाऊ शकतो, ओके. सो दॅट कॅन बी मेडिकल एमर्जन्सीज, दॅट कॅन बी डावरी. एखादी गरीब फॅमिली आहे आणि त्यांच्या मुलीचं किंवा त्यांच्या फॅमिलीमधल्या एखाद्या मुलीचं लग्न करण्यासाठी ती डावरी म्हणजे जो हुंडा त्यांनी मागितलाय तो सॅटिस्फाय करण्यासाठी बॉन्डेड लेबर केलं जाऊ शकतं, राईट. सो हावेवर deep systematic issues amplify this vulnerability. Discrimination and social exclusion based on religion, ethnicity or caste, widespread illiteracy and a lack of access to information, employer monopolies over local financial and labor markets and the dominance of social elites. आता ह्या कंडिशन मध्ये होतं असं की ही जी लोक असतात, ओके, कमी शिकलेली किंवा मजबुरीमध्ये आहेत, ती लोक डेफिनेटली त्यांचा अल्टिमेट एम काय असतो की त्यांच्या अमुक गरजा भागवण्यासाठी त्यांना अमुक रक्कम पाहिजे, पैसा पाहिजे. आता ह्या कंडिशन मध्ये डेफिनेटली जे मालक असणार आहेत, ओके, जे ओनर्स असणार आहेत, अल्टिमेटली ते काय करतात, अशा लोकांचं शोषण करतात, एक्सप्लॉयटेशन करतात, ओके. ह्या कंडिशन मध्ये त्यांनी सांगितलंय की these elements transform a simple economic transaction between a lender and a borrower into a mechanism of social control and exploitation. अशा सिच्युएशन मध्ये काय केलं जातं की ज्या ठिकाणी एक मालक आणि त्याचा म्हणजे एक लेंडर ऑफ मनी आणि बॉरोवर हे नातं असलं पाहिजे. ते नातं कशात कन्वर्ट होतं, इनटू अ मेकॅनिझम ऑफ सोशल कंट्रोल अँड एक्सप्लॉयटेशन. म्हणजे इथून ती विशियस सायकल सुरू होती ज्यामध्ये ते ओनर किंवा ते मालक काय करतात, त्यांच्या लेबर्सचं शोषण करतात, एक्सप्लॉयटेशन करतात. सो येस, आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्यांनी सांगितलंय बघा की नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया त्या रिपोर्ट अनुसार 47 करोड वर्कर्स, ओके, टोटल एम्प्लॉयमेंट रेशिओ आहे. आता या 47 कोटी मधले फक्त 8 कोटी लोक कशामध्ये काउंट केले जातात, ऑर्गनाइज्ड सेक्टर मध्ये एम्प्लॉयड आहेत आणि रेस्ट 39 कोटी लोक हे अनऑर्गनाइज्ड सेक्टर मध्ये काउंट केले जातात, इनफॉर्मल सेक्टर मध्ये म्हणजे कन्सिडर केले जातात. सो दॅट डेफिनेटली जे जास्त वल्नरेबल क्रायसिस किंवा कंडिशन्स फेस करावे लागतात, दोज आर फेस्ड बाय धीस 39 करोड पीपल, दॅट इज इनफॉर्मल सेक्टर वर्कर्स. सो आता हा मेजर इश्यू आहे आणि हा ऍड्रेस करणं भारतासाठी गरजेचं ठरतं की इंडिया नीड्स टू ऍड्रेस द प्रॉब्लेम्स ऑर द क्रायसिस फेस्ड ऑर द वल्नरेबिलिटीज फेस्ड बाय द इनफॉर्मल सेक्टर इन द सोसायटी ऑर द इनफॉर्मल वर्किंग क्लास इन द सोसायटी, राईट. आता the International Labour Organization's India Employment Report 2024 also states that low quality jobs in the informal sector and informal employment are the dominant forms of work in India. So this is the main issue that needs to be addressed. Informal sector ला ऑर्गनाइज करणं किंवा त्यांच्या लाईफस्टाईल आणि त्यांच्या डेफिनेटली काही क्रायसिस मॅनेज करणं हे भारतासाठी डेफिनेटली प्राईम इम्पॉर्टन्स ठरतं. आता यामध्ये त्यांनी ग्राउंड रियालिटी सांगितली आहे कि why are so many issues or so many vulnerabilities faced by these informal workers. कारण मूळ मुद्दा असा आहे, मूळ कारण असा आहे की या सेक्टरमध्ये, इनफॉर्मल सेक्टरमध्ये देर इज लॅक ऑफ युनियनायझेशन. ट्रेड युनियन्स फॉर्म केले जात नाहीत किंवा लेबर युनियन्स या ठिकाणी इनफॉर्मल सेक्टरमध्ये फॉर्म होत नाहीत. अँड
अँड बिकॉज ऑफ लॅक ऑफ युनियनायझेशन हे सर्व प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागतात. सो या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की इंडियाज इन्फॉर्मल सेक्टर लॅक्स युनियनायझेशन डिप्रायव्हिंग देम ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग पॉवर. सो या ठिकाणी डेफिनेटली मेन्सच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी एक गोष्ट महत्वाची ठरती, दॅट इज यू नीड टू नो द ऍडव्हान्टेजेस और यू नीड टू नो द बेनिफिट्स ऑफ फॉर्मिंग ट्रेड युनियन्स और लेबर युनियन्स. सो ज्या ठिकाणी युनियन्स एस्टॅब्लिश केले जातात, फॉर्म केले जातात, त्यांचे फायदे काय हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता आले पाहिजेत. सो हिअर व्हेन वी आर कन्सिडरिंग द ऍडव्हान्टेजेस, या ठिकाणी पहिला मुद्दा बघा, कलेक्टिव्ह बार्गेनिंग पॉवर. ज्या ठिकाणी तुम्ही एक लेबर ऑर्गनायझेशन किंवा लेबर युनियन फॉर्म करता, तुमच्याकडे एक कलेक्टिव्ह बार्गेनिंग पॉवर रिटेन होते, राईट. ऍट द सेम टाइम इट विल एन्श्योर वर्क प्लेस सेफ्टी. सो अल्टिमेटली ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय तिथे जर तुम्हाला काही हानी झाली, कुठली फिजिकल इंजुरी झाली, अल्टिमेटली दे विल बी लायबल फॉर दॅट. ओके, दे विल बी लायबल टू पे द कंपेन्सेशन टू यू फॉर दॅट इंजुरी. सो अल्टिमेटली वर्क प्लेस सेफ्टी एन्श्योर केली जाते. At the same time, balancing power dynamics, fostering job security. So त्या ठिकाणी job security ensure होतीये. At the same time, advocating for fair compensation. जसं मी म्हटलं, जर तिथं एखादी इंजुरी झाली किंवा इतर काही क्रायसिस झाले तर त्या ठिकाणी तुम्ही कंपेन्सेशन मागू शकता. ओके, तुम्ही जाब विचारू शकता. सो अल्टिमेटली दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ फॉर्मिंग युनियन्स. ओके, लेबर युनियन्स और वर्कर युनियन्स. आता ह्यामध्ये पुन्हा त्यांनी ऍडव्हान्टेजेस ले डाऊन केले जे तुम्ही पेपरमध्ये मेन्शन करू शकता. Counterbalance monopsony, that is unions can bargain for higher wages, represents worker class. त्यांना एक representation भेटतंय, एक identity भेटतंय. They are no more recognized as informal workers. So ultimately unions can represent workers at employment tribunals. At the same time, productivity deals. A trade union can help a firm to bring in new working practices which increase labor productivity. So ultimately ह्यामध्ये तुम्ही काय ensure करताय? प्रोडक्टिव्हिटी वाढवताय. अल्टिमेटली कलेक्टिव्हली जेव्हा सर्व इन्फॉर्मल सेक्टर मधले वर्कर्स एकत्रित येतील, युनियन फॉर्म करतील, अल्टिमेटली दे विल बी एबल टू कोप अप विथ द कॉम्पिटिशन इन द मार्केट अँड अल्टिमेटली इट विल रिझल्ट इन लेबर प्रोडक्टिव्हिटी. ऍट द सेम टाइम कोऑपरेशन अँड एफिशियंट वेज थ्योरी, हे सर्व ऍडव्हान्टेजेस साध्य केले जाऊ शकतात जस्ट बाय फॉर्मिंग युनियन्स. सो या ठिकाणी तुम्ही समजू शकता की युनियन्सचा सिग्निफिकन्स या ठिकाणी किती आहे, की ज्या ठिकाणी युनियन्सच्या मदतीने तुम्ही एक ऍडिक्वेट रेन्युमरेशन मागू शकता, तुम्हाला एक ऍडिक्वेट आयडेंटिटी प्रदान होतीये, राईट, एक आयडेंटिटी भेटतीये. ऍट द सेम टाइम यू आर गेटिंग बार्गेनिंग पॉवर अँड यू कॅन आस्क फॉर कंपेन्सेशन फॉर द लॉसेस दॅट यू आर सफरिंग. सो दीज आर द ऍडव्हान्टेजेस यू कॅन से ऑफ फॉर्मिंग ट्रेड युनियन्स. सो आय होप हा कॉन्टेक्स्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. सो या ठिकाणी आपण काय केलं, व्हॉट आर द फॅक्टर्स दॅट रिझल्ट इन दिस एक्सप्लॉयटेशन, त्यामध्ये कारणीभूत किंवा रिस्पॉन्सिबल कोण असतं, भारतामधला रिअल टाइम सिनॅरिओ काय आहे आणि त्याला कसं म्हणजे आपण कोपअप करू शकतो किंवा डील करू शकतो, या मुद्द्यांबद्दल आपण इथं चर्चा केलेली आहे. सो आय होप हा कॉन्टेक्स्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल आणि अशा प्रकारे आपण वळतो टुवर्ड्स द लास्ट आर्टिकल ऑफ टुडेज न्यूजपेपर अँड व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल ऑल्सो. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये इज नॅचरल हायड्रोजन द फ्युअल ऑफ द फ्युचर. आता एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की तुम्ही वाचलंय, तुम्ही डेफिनेटली तुम्ही अभ्यास केलाय रिगार्डिंग ब्लू हायड्रोजन, ग्रे हायड्रोजन, ग्रीन हायड्रोजन, बट व्हॉट इज नॅचरल हायड्रोजन? नॅचरल हायड्रोजनची व्याख्या काय झाली, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नॅचरल हायड्रोजन आणि हा एक्स्ट्रॅक्ट कुठून आणि कसा केला जातो. सो अल्टिमेटली हे अँगल्स तुमच्या प्रिलिम्स व तुमचे डिस्क्रिप्टिव्ह दोन्ही हिशोबाने महत्वाचे ठरतात. सो हिअर व्हेन वी आर डिस्कसिंग अंडर द हेडिंग नॅचरल हायड्रोजन, फर्स्ट यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज नॅचरल हायड्रोजन. म्हणजे तुम्ही डेफिनेटली तुम्हाला त्याचा अर्थ माहिती पाहिजे. सो या ठिकाणी नॅचरल हायड्रोजन ऑकर्स ॲज अ फ्री गॅस इन जिओलॉजी दॅट इज इन द अर्थ क्रस्ट, produced by processes such as serpentinization. Now what do you mean by serpentinization? Serpentinization म्हणजे काय हो? Serpentinization म्हणजे काय नाही, ही फक्त एक केमिकल रिएक्शन आहे. ओके, इट इज अ जिओकेमिकल रिएक्शन. जिओकेमिकल रिएक्शन आहे. इथे पण त्यांनी दिला असेल डेफिनेशन मध्ये की इंटरॅक्शन ऑफ वॉटर अँड आयर्न कंटेनिंग रॉक्स. सो अल्टिमेटली इट इज अ रिएक्शन बिटवीन आयर्न कंटेनिंग रॉक्स आणि वॉटर, ज्याच्यातून काय प्रोड्यूस होतो, हायड्रोजन गॅस रिलीज होतो नॅचरली. ओके, हायड्रोजन गॅस रिलीज होतो आणि सर्पेंटाईन मिनरल्स बाय प्रोडक्ट म्हणून भेटतात. आता सर्पेंटाईन मिनरल्स म्हणजे काय? सर्पेंटाईन मिनरल्स म्हणजे मॅग्नेशियम रिच सिलिकेट मिनरल्स. ओके, सो सर्पेंटनायझेशन ही एक जिओकेमिकल प्रोसेस आहे ज्यामध्ये आयर्न कंटेनिंग रॉक्स हे पाण्यासोबत इंटरॅक्ट करून
हायड्रोजन गॅस रिलीज करतात विच इज प्रोड्युस्ड नॅचरली अँड ॲट द सेम टाइम दे प्रोड्यूस सर्पेंटाईन मिनरल्स ॲज बाय प्रोडक्ट्स. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, सर्पेंटाईन मिनरल्स म्हणजे ज्यामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण ॲडिक्वेट असतं किंवा जास्त असतं इन सिलिकेट कंटेंट. ओके, सो हियर नॅचरल हायड्रोजन म्हणजे काय? जो हायड्रोजन नॅचरली तयार झालाय जिओलॉजीमध्ये अर्थच्या क्रस्टमध्ये बाय द प्रोसेस ऑफ सर्पेंटनायझेशन, रेडिओलिसिस ऑफ वॉटर बाय रेडिओ ऍक्टिव्ह रॉक्स. अल्टिमेटली काही रॉक्स रेडिओ ऍक्टिव्ह असतात, म्हणजेच त्यात रेडिओ ऍक्टिव्ह मिनरल्स असतात, ज्यामुळे डेफिनेटली रेडिओलिसिसच्या मदतीने हायड्रोजन रिलीज होतोय. अँड फ्रॉम ऑर्गॅनिक मॅटर ऍट द डेप्थ, म्हणजे कन्सिडरेबल डेप्थ मध्ये ज्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट आहे त्यातून सुद्धा असा हायड्रोजन गॅस लिबरेट होतो, रिलीज होतो. फाईन. सो दीज आर द सोर्सेस ऑफ नॅचरल हायड्रोजन, की कुठल्या कुठल्या सोर्सेस मधून नॅचरल हायड्रोजन भेटतो इन द जिओलॉजी, दॅट इज इन द अर्थ्स इंटेरियर और इन द क्रस्ट ऑफ द अर्थ. सो ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये समजून घ्या, इथं महत्वाचं हे आहे की व्हॉट आर द चॅलेंजेस इन एक्स्ट्रॅक्टिंग दिस नॅचरल हायड्रोजन गॅस. आणि त्यासोबत भारतामध्ये असा नॅचरल हायड्रोजन गॅस म्हणजे नॅचरल हायड्रोजन गॅस एक्स्ट्रॅक्शनचं पोटेन्शियल कुठल्या कुठल्या रिजन्स मध्ये आणि कुठल्या कुठल्या खडक प्रणालीमध्ये, कुठल्या कुठल्या रॉक पॅटर्न्स मध्ये तुम्हाला आढळतं. ओके, सो दॅट यू नीड टू अंडरस्टँड फ्रॉम युअर प्रिलिम्स अँड मेन्स पर्स्पेक्टिव्ह. आता यामध्ये त्यांनी दिलंय की ऑल्दो द टोटल साइज ऑफ वर्ल्ड वाइड नॅचरल हायड्रोजन रिझर्व्स is still poorly known because of lack of concentrated exploration. Recent discoveries and research indicate considerable potential. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की जरी आपल्याकडे ओव्हरऑल पोटेन्शियल किंवा साठा ऍडिक्वेट असला तरी देखील आपण तितक्या प्रमाणात नॅचरल हायड्रोजन गॅस का नाही एक्स्ट्रॅक्ट करू शकत, कारण आपल्याकडे एक्सप्लोरेशन मेकॅनिझम्स तेवढ्या डेव्हलप नाहीयेत किंवा त्यावरती तितका ऍडिक्वेट रिसर्च आणि डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट झालेली नाहीये. सो अल्टिमेटली जर आपल्याला नॅचरल हायड्रोजन एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल, त्याचं पोटेन्शियल, त्याचं महत्व जर आपल्याला पटलं असेल, तर अल्टिमेटली वी नीड टू इन्व्हेस्ट मोर इन एक्स्ट्रॅक्शन अँड इन डिवाइजिंग मेकॅनिझम्स फॉर एक्स्ट्रॅक्टिंग नॅचरल हायड्रोजन गॅस. आता त्यामध्ये भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये प्रचंड मोठं पोटेन्शियल आहे इन टर्म्स ऑफ नॅचरल हायड्रोजन. तर ते कोणत्या कोणत्या रॉक पॅटर्न्स मध्ये तुम्हाला आढळतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं ठरतं. तर त्यामध्ये बघा, in Indian context, natural hydrogen is mostly untapped but found to be promising because of existence of favorable geological structures like rock formations of diverse ultramafic and basaltic assemblages. Ultimately basaltic rocks मध्ये तुम्ही टॅप करू शकता हे पोटेन्शियल. अंदमान आणि हिमालयाज मधल्या ओफिओलाइट कॉम्प्लेक्सेस, नाव दीज ओफिओलाइट कॉम्प्लेक्सेस, त्यामध्ये सर्पेंटनायझेशनची मेकॅनिझम घडते किंवा सर्पेंटनायझेशनची मेकॅनिझम ओफिओलाइट कॉम्प्लेक्सेस मध्ये जास्त प्रोन असते, ज्यातून नॅचरली हायड्रोजन गॅस रिलीज होतो. ग्रीनस्टोन व्हॉल्कॅनिक सेडिमेंटरी सिक्वेन्सेस इन क्रॅटॉन्स, क्रॅटॉन्स म्हणजे कुठल्या सिरीज, धरवार सिरीज अँड सिंगभम सिरीज ऑफ रॉक्स. ओके, त्यासोबत सेडिमेंटरी सिरीज, कुठल्या सेडिमेंटरी रॉक सिरीज, विंध्यान रेंजेस, कडप्पा रेंजेस, गोंडवाना अँड छत्तीसगड. आणि त्यासोबत बेसमेंट रॉक्स विथ फ्रॅक्चर्स अँड एरियाज वेर ऍक्टिव्ह हायड्रोथर्मल सिस्टम्स ऍज रिप्रेझेंटेड बाय हॉट स्प्रिंग्स एक्झिस्ट. So these are the regions, these are the potential regions in India ज्या ठिकाणी नॅचरली हायड्रोजन गॅस रिलीज होतोय आणि तो आपण डेफिनेटली टॅप करू शकतो बाय ॲडिक्वेट रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट अँड डिवाइजिंग ॲडिक्वेट एक्सप्लोरेशन मेकॅनिझम्स. ओके, सो येस, या ठिकाणी रॉक सिरीज पाठ करा, हा कंटेंट तुमच्या नोट्समध्ये ऍड ऑन करा, महत्वाचा पॉइंट आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण आजचा हिंदू अनालिसिस सेशन या ठिकाणी कंक्लूड करतो. चारही आर्टिकल्स डिस्क्रिप्टिव्हच्या हिशोबाने अत्यंत महत्वाचे आहेत. ओके, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड फॅक्च्युअल अनालिटिकल पॉइंट्स फ्रॉम टुडेज न्यूजपेपर. अल्टिमेटली या ठिकाणी डेफिनेटली पहिले दोन आर्टिकल्स फार जास्त महत्वाचे ठरतात, ज्या ठिकाणी आपण सतलज यमुना लिंकिंग प्रोजेक्टचा डिबेट डिस्कस केला आणि त्यासोबत पहिल्या आर्टिकलमध्ये ज्या ठिकाणी आपण डेफिनेटली कास्ट सेन्सस का महत्वाचा आहे, सेन्सस कंडक्ट करताना पॉप्युलेशन म्हणजे डेफिनेटली प्रत्येक कम्युनिटीचं पॉप्युलेशन, त्यासोबत त्यांची कास्ट मेन्शन करणं का गरजेचं ठरतं, त्याचे फायदे काय, त्याचे इम्प्लिकेशन्स काय हे माहिती असणं अल्टिमेटली तुमच्यासाठी क्विंटेसेन्शियल आहे. राईट? ओके, सो ऍज ऑफ नाउ वी conclude today's analysis session and I stop here for today and take your leave. Thank you.